नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत स्लीव्सची एक सुंदर अशी डिझाईन. बघा 5.5 इंच पेपरवरती नॉर्मल स्लीव कट करून घेतलेली आहे व काठ हा आपण 4.5 इंचचा घेतलेला आहे. आपल्या जेवढी बाहीची उंची आहे त्यातून काठ मायनस करायचं व बाकीची उंची आपल्याला घ्यायची आहे. बघा डबल कपडा घेतलेला आहे व त्यावर आपण बाही ठेवायची. आपली जेवढी बाही आहे त्याच्यापेक्षा आपल्याला डबल कपडा इथे घ्यायचा आहे. मधोमध बरोबर सेंटर करून घेतला आणि उंचीलाही आपण पेपर कटिंगपेक्षा 1 इंच बाही जास्त कपड्यावरती घ्यायची आहे. हे बघा सेंटरपासून मी 2 इंचावरती असे मार्किंग करून घेतले. हे असे 2 इंचावरती आपण इथे मी 4च घेतलेले आहेत. कपडा थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे इथे तुम्ही कपडा जास्त असेल तर तुमच्याकडे तुम्ही 5 ते 6 घेऊ शकता. हे बघा मधला जो खालच्या बाजूचा सेंटर आहे तिथे अशा प्रकारे हे एक चुण्या करत आपण व्यवस्थित 2-2 इंचाच्या त्या फक्त एकावरती एक ठेवत जायचं आहे. मधला जो सेंटर आहे त्याच्या बरोबर एका साईडला एका बाजूला आपण बघा अशा प्रकारे चुने सेट करून घ्यायच्या. इथे तुम्ही पिनही लावून सेट करून घेऊ शकता. मी इथे डायरेक्टच केलेलं आहे. हे बघा दुसऱ्या बाजूला सेम तसंच करायचं आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलाही लाईक करा. हे बघा दुसऱ्या बाजूनेही मी अशाच चुने करून घेतलेल्या आहेत. इथे एक काळजी घ्यायची की ह्या बाजूच्या चुन्यावरती त्या येऊ द्यायच्या नाहीत. तिथे बरोबर सेंटर जिथे आहे तिथे ठेवायचे आहेत. एकावरती एक नाही ठेवायच्या, समोरासमोर अशा एकदम जवळ ठेवायच्या आहेत. वरच्या बाजूने बघा मधला जो सेंटर आहे तिथे आपल्याला बरोबर 2 इंचाची ही प्लेट मारून घ्यायची अशा प्रकारे आणि दुसरी लगेच अर्धा इंचाचं अंतर इथे आपल्याला प्रत्येक प्लेटीच्या मध्ये ठेवायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा. खूप छान अशी ही बाहीची आपली डिझाईन आहे. दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसंच करायचं आहे. दुसऱ्या बाजूच्या चुनींची तोंड ही आतल्या बाजूनेच करायची. दोन्ही साईडलाही आपल्याला आतल्या बाजूनेच तोंड चुन्यांची करून घ्यायची. हे असं सेट करताना आपण अगोदर इथे टाचण्या लावूनही सेट करून घेऊ शकता. इथे बघा मी अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून आपल्या प्लेटी पूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत. ते बघा छान अशी फिनिशिंग सहित आपल्या प्लेटी आलेल्या आहेत. आतल्या बाजूने हे असं दिसतं. त्यानंतर आपल्याला पेपरवर जो आपण कटिंग केला होता तो बाहीवरती ठेवून घ्यायचा व तो स्टिच करून घ्यायचा आहे. बघा पूर्ण पेपर आपण सेंटरला सेंटर मिळवत पेपरचाही आपल्या बाहीचा जो सेंटर आहे तोही आपल्याला इथे बरोबर सेंटरवरती ठेवून घ्यायचं. ही काळजी इथे आपल्याला घ्यायची. बघा आता पूर्ण मी पेपर हा आपल्या कपड्यावरती जोडून घेतलेला आहे. इथे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची पूर्ण बाहीची. त्यानंतर पेपर काढायचा किंवा जर अगोदर आपण पेपर काढून घेतला अशा प्रकारे आणि नंतर जर आपण जी टिप दिलेली असते त्याच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घेतली तरी चालते. असं सहजपणे एकदम हा पेपर निघतो. स्टिच केलेला खूप सोपी पद्धत आहे. अशाच प्रकारे ही बाही बनवली तर अगदी कमी वेळामध्ये सुंदर अशी आपली बाही तयार होते. बघा आता जो एक्स्ट्राचा जो आपण जी टिप देऊन घेतली होती ते आता इथे आपण त्या बाजूने थोडंसं अंतर ठेवून टिप न कट करता अशा प्रकारे मी पूर्ण बाही ही कट करून घेतलेली आहे. बघा सेंटरवरती ही आपण व्यवस्थित छान अशी आपल्या बाहीचा आकार जशाचा तसा राहिलेला आहे. इथे बघा आता वरच्या बाजूने आपण काठ आपला जो काढलेला होता तो ठेवायचा. काठाची सरळ बाजू खालच्या दिशेने गेली पाहिजे बाहीकडच्या. मग तो पलटी केल्यानंतर आपला सरळ होणार आहे. बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला वरून काठावरून एक दाब टिप देऊन घ्यायची. बाहीला छान असा आपला काठ जोडल्यानंतर तो फिनिशिंग सहित छान असा दिसला पाहिजे. त्यामुळे इथे आपल्याला एक दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपली बाही ही प्लेन बसते. का अशा प्रकारे आता आपल्याला जो एक्स्ट्राचा जो काठ आहे तो इथे कट करून घ्यायचा.
हे बघा मी इथे कट करून घेतला. आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडण्यासाठी आपण अस्तर थोडंसं एक्स्ट्राच कट करून घ्यायचं पायवरती. बघा वरच्या बाजूने आपण अस्तर ठेवलेलं आहे. बाही खाली सरळ आहे आणि वरून एक त्याला दाबटीप देऊन घ्यायचे. हे बघा आता आतल्या बाजूने फोल्ड करून इथेही एक दाबटीप देऊन घ्यायचे आहे. का पूर्ण बाही आणि अस्तर हे इथे आपल्याला जोडायचं. अशा प्रकारे जर तुम्ही अस्तर जोडलं तर आतल्या बाजूने एकदम फिनिशिंग सहित बाही आपली तयार होते. त्यामुळे शक्यतो असंच ह्या प्रकारची जी आपण बाही शिवत असताना जोडून घ्यायचं आहे. बघा एक्स्ट्राचा जो अस्तरचा कपडा आहे तो आता आपण इथे कट करून घ्यायचा आहे. आता दुसरी ही बाही मी तयार केलेली आहे. दोन्ही बाह्या तयार झाल्यानंतर आपण काठ नंतर जोडलेला असतो त्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे बघा अशा प्रकारे दोन्ही बाह्या एकावरती एक ठेवून आता बघा आपण इथे मधोमध्ये एक शोसाठी एखादं बटन किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे एखादा पॅच वगैरे असं काही लावू शकता. छान असे आपली ही बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.